सुमित लहान असताना त्याचे वडील देवाघरी गेलेले असतात. त्याच्या आईने त्याचा सांभाळ केलेला असतो. त्याला पुण्याला चांगली नोकरी लागते म्हणून तो पुण्याला जायचं ठरवतो. म्हणून तो आईला म्हणतो की आई, मी तिथे चांगली जागा भेटल्यानंतर मी तुला घेऊन जाईल, तोपर्यंत तू मामापाशी जाऊन राहा आणि मग मी काही दिवसांनी तुला तेथून पुण्याला घेऊन जातो. नको सुमित बाळा, मला तुझ्या सोबतच घेऊन जा. मी राहील कशी बशी तिथं आणि तुला तिथे जेवण कोण बनवून देणार? तुला बाहेरचं जेवण खाण्याची सवय नाही, त्यामुळे मी तुला जेवण बनवण्यासाठी तुझ्यासोबत येते. तू माझं अजिबात टेन्शन घेऊ नको बाळा, तिथं मी तुला काही सुद्धा त्रास देणार नाही. तू मला घेऊन जा. तुझ्याशिवाय राहण्याची सवय नाही रे बाळा मला. तुझ्याशिवाय मला करमत नाही. मला सोडून तू जाऊ नको. सुमितला आईचं बोलणं ऐकून वाईट वाटलं, परंतु त्याच्याकडे दुसरा कोणताच मार्ग नसतो. सुमित आईचं एक सुद्धा ऐकून घेत नाही. तो आईला म्हणतो की आई, खरंच तुला आता नेणं शक्य नाही. शक्य असतं तर आई, मी तुला लगेच घेऊन गेलो असतो, परंतु आपल्या लेकराला समजून घे. आई कशी तरी तयार होते आणि दुसऱ्या दिवशी सुमित आईला घेऊन मामाकडे जातो. मामाकडे जाण्यासाठी एक दिवस लागतो, कारण का मामाचं घर खूप लांब असतं. तो मामाच्या घरी पोहोचतो, परंतु मामी लगेच तोंड वाकडं करून बघते आणि म्हणते की आम्हाला खूप अडचणी आहेत, मी तुझ्या आईला सांभाळू शकत नाही. मग सुमित म्हणतो, मामी, मी महिन्याला आईचा जेवढा खर्च होईल तेवढा खर्च द्यायला तयार आहे, पण प्लीज माझ्या आईला इथे राहू द्या. आईला या वयात एकटीला ठेवून मला नोकरीला जाऊ वाटणार नाही. प्लीज मामी, समजून घ्या तुमच्या या भाच्याला. अगं राहू दे तिला, तिचं कशाला टेन्शन घेतो. सुमित, तुझा निवांत जाऊन तू तुझी नोकरी कर. मी आहे तुझ्या आईचा पाठीराखा. जाताना आईपाशी थोडे पैसे देऊन तो जातो आणि आईला म्हणतो, आई, अजिबात माझी काळजी करू नकोस, वेळेवर जेवण करत जा. आणि आईला सोडून जाताना त्याच्या डोळ्यातून पाणी येतं आणि आई सुद्धा त्याच्या गळ्यात पडून खूप रडते. मग मामा म्हणतो, तो काही कायमचा नाही चालला, तो तुला महिनाभरात न्यायला लगेच येईल. मग कसा तरी सुमित निघतो. जोपर्यंत सुमित दिसतो तोपर्यंत आई त्याच्याकडे पाहत बसते. सुमित न चुकता दररोज आईला फोन करत होता. इकडे मामी दररोज कोणत्या ना कोणत्या कारणावरून आईला टोचून बोलत होती. आधीच घरात खायचे तोंड जास्त झाले आहे, त्यात मध्ये तुमची भर. सुमित केव्हा येतोय आणि यांना घेऊन जातोय? हळूहळू सुमित आठवड्यातून एकदाच फोन करू लागला. आईला त्याची क्षणाक्षणाला आठवण येत होती. आईला जगण्यासाठी तेवढाच एक आधार असतो. ती सुमितकडे बघून तर जगत होती आणि डोळ्यासमोर सुमित दिसत नव्हता म्हणून तिचं काळीज खालीवर होत होतं. सुमितचा फोन आला तर एवढेच म्हणायचे की बाळा, मला केव्हा घेऊन जाणार आहेस? मला लवकरात लवकर येथून घेऊन जा. मला तुझ्याशिवाय जगणं असह्य झालं आहे. मग सुमित म्हणायचा, आई, थोडे दिवस थांब, मी तुला नक्की घेऊन जाईल. 2-3 वेळा फोन करून सुद्धा सुमित तसाच म्हणायचा की मी तुला न्यायला नक्की येईल. एक दिवस मामीला शंका येते आणि ती सुमितच्या आईला म्हणते, ताई, मला असं वाटत आहे की सुमितने तिकडं लग्न केलं असावा. त्याच्या बायकोला तुमची अडचण होत असेल, त्यामुळे तो तुम्हाला घेऊन जात नसेल. सुमितच्या आईला पण थोडी शंका येऊ लागते, पण ती म्हणते की माझा सुमित तसा नाही, मला त्याचं सुख पाहायचंय. मला माझ्या सुनेबरोबर आणि माझ्या नातवांसोबत मला राहायचं आहे. माझी सून मला ज्या परिस्थितीत ठेवेल तशी राहायला मी तयार आहे. फक्त मला सुमितने येथून घेऊन जावे. हळूहळू सुमितचा फोन कमी येऊ लागतो. मग आता सुमितची आई स्वतःहून तिच्या भावाला फोन करायला सांगते आणि मामा फोन लावून आईपाशी देत होते. सुमित फक्त एवढंच म्हणायचा की थोडं काम आहे, काम झालं ना लगेच तुला मी न्यायला नक्कीच येतो. एवढं म्हणून लगेच फोन ठेवून द्यायचा. सुमितची आई मात्र सतत रस्त्याकडे डोळे लावून बसत होती. मामी मात्र मामाला सुद्धा भांडत होती. जेव्हापासून तुमची बहीण आली आहे तर तुम्ही चांगलं चांगलं खायला आणत आहात. त्यांना काय पाहिजे काय नाही तुम्ही लगेच आणत
आहात आहात मामीचं सतत टोमणे सुरू असायचे. त्यानंतर महिना जातो, वर्ष जाते, 2 वर्ष होतात, 3 वर्ष होतात, तरी पण सुमितचा काहीच पत्ता नसतो. एके दिवशी सुमितची आई खूप आजारी पडते, तरी सुद्धा तिला भेटायला सुमित येत नाही. सुमितची आई त्याला फोन करायला सांगते. तेव्हा पण तो म्हणतो की आता सध्या मला खूप काम आहे, मी लवकरच येतो. सुमित पुण्याला कामाला गेलेले 3 वर्ष होऊन जातात, तरी पण सुमित आईकडे एकदा सुद्धा आला नाही. आई आजारपणातून काही नीट होत नाही, तसेच अंथरुणात खेळते आणि मरण पावते. मामी मामाला म्हणते की एवढे दिवस झालं सुमित नाही आला, परंतु आता त्याची आई वारली आहे, कमीत कमी आता तरी त्याला यायला सांगा. मी सुमितला कुठून बोलू, तो या जगातच नाही. हे ऐकून मामीला धक्काच बसतो. आईला इथं सोडायच्या आधी तो मला भेटायला आला होता आणि त्याने मला सांगितलं होतं की त्याला ब्लड कॅन्सर आहे आणि तो शेवटच्या स्टेजला पोहोचला आहे, त्यामुळे त्याचं जगणं अशक्य आहे आणि त्याचे काही दिवस शिल्लक राहिले होते. त्यामुळे तो ताईला इथं घेऊन आला होता. तो म्हणाला की मामा, आईला काही सुद्धा सांगू नका, तिला सहन होणार नाही. तिने खूप कष्ट करून मला सांभाळलं आहे. तिने माझं लग्न करून तिच्या नातवंडासोबत खेळण्याची तिने स्वप्ने पाहिले आहेत आणि हे स्वप्न तिचं कधीही पूर्ण होऊ शकत नाही. हे सत्य कळाल्यावर ती माझ्या आधी माझी आई मरून जाईल. सुमितने आजपर्यंत जेवढे पैसे साचवले होते ते सगळे माझ्यापाशी दिले होते आणि म्हणाला होता की या पैशातून त्याच्या आईला सगळं काही वस्तू लागणारे आणून द्या. माझ्या आईचा चांगला सांभाळ करा मामा. आणि जेव्हा त्याचा मृत्यू झाला, मीच त्याच्या शरीराला अग्नी दिला. हे ऐकून मामी ढसाढसा रडू लागते. पण एवढे दिवस फोनवर कोण बोलत होतं? रडत रडत मामीने मामाला प्रश्न विचारला. त्याने आधीच रेकॉर्ड करून ठेवलं होतं माझ्या मोबाईलमध्ये की मी कामात आहे, तुला लवकरच न्यायला येईल. मामीला खूप वाईट वाटतं की आपण त्याच्या आईचा किती छळ केला. आता त्यांना पश्चाताप होऊ लागतो. म्हणतात ना की माणूस जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत त्याची किंमत करा. सुमितच्या आईवर अंत्यसंस्कार झाल्यानंतर घरभर एक भयानक शांतता पसरली होती. मामी एका कोपऱ्यात बसून सतत रडत होती. तिच्या डोळ्यासमोर सारखं सुमितच्या आईचं हसतमुख चेहरा आणि आपण तिला बोललेलं कटू शब्द फिरत होते. मामा शांतपणे एका कपाटाजवळ गेला. त्याने कपाट उघडलं आणि त्यातून एक छोटी कापडी पिशवी बाहेर काढली. ती मामीच्या हातात देत तो म्हणाला, ही पिशवी सुमितने माझ्याकडे ठेवली होती. मामीने थरथरत्या हाताने ती उघडली. त्यात काही पैसे, सुमितचा एक फोटो आणि एक चिठ्ठी होती. मामीने चिठ्ठी वाचायला सुरुवात केली. मामा, जर माझ्या आईला माझ्याबद्दलचं सत्य कधी कळलं तर ती हे दुःख सहन करू शकणार नाही. म्हणून तिच्या समोर मी जिवंत आहे असंच तिला वाटू द्या. मी नसताना तिची आई सारखी काळजी घ्या. माझ्या आईच्या डोळ्यात कधी अश्रू येऊ देऊ नका आणि तिच्या चेहऱ्यावरचं हास्य माझ्यासाठी शेवटचं समाधान असेल. चिठ्ठी वाचताच मामीचा बाण फुटला. ती रडतच म्हणाली, मी किती मोठी चूक केली. ज्या आईने आयुष्यभर मुलासाठी कष्ट केले त्याच आईला मी रोज टोमणे मारले. देव मला कधीच माफ करणार नाही. त्या दिवसापासून मामी पूर्णपणे बदलली. गावात एखादा वृद्ध माणूस किंवा आई वडील दिसले की ती त्यांना आदराने वागू लागली. प्रत्येकामध्ये तिला सुमितची आई दिसू लागली. मित्रांनो, आई वडिलांना प्रेम करण्यासाठी उद्याची वाट पाहू नका, कारण उद्या येईलच याची खात्री नसते. ते आपल्या सोबत असतानाच त्यांना वेळ द्या. त्यांच्याशी प्रेमाने बोला, कारण ते गेल्यानंतर त्यांच्या आठवणी उरतात आणि त्या आठवणी आयुष्यभर डोळे पाणवून जातात. आईवडिलांची सेवा ही सर्वात मोठी पूजा आहे. धन्यवाद.